पंकजा मुंडे संघर्षमय राजकारणातील वैचारिक मशाल। गोपीनाथ मुंडे यांच्या वारशाची धुरा उचलणाऱ्या, ग्रामीण भागातील महिलांना हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि आपल्या ठाम बोलण्यामुळे सदैव चर्चेत असणाऱ्या पंकजा मुंडे आज त्यांच्या राजकीय प्रवासाकडे एक नजर टाकूया। संघर्ष, सत्ता आणि सत्तेपासून दूर असतानाही जनतेच्या मनात कायम राहणाऱ्या या नेत्या। बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबात जन्मलेल्या पंकजा मुंडे यांना जन्मताच राजकीय वारसा लाभलेला, पण तो जपणं आणि सिद्ध करणं यासाठी त्यांना स्वतःची एक स्वतंत्र वाट निर्माण करावी लागली। 2014 साली भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर पंकजा मुंडे यांची महिला व बालविकास मंत्री म्हणून नेमणूक झाली। त्यांनी जलयुक्त शिवार योजनेला चालना दिली, अंगणवाड्यांमध्ये सुधारणा आणल्या। पंकजा मुंडे या केवळ मुंडे घराण्याच्या नावावर नाही तर स्वतःच्या कामामुळे ओळखल्या जातात। त्यांनी परळीसारख्या भागात महिलांचा आत्मविश्वास वाढवला। मात्र 2019 साली परळीमधूनच पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारावा लागला। हा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होता। त्यानंतर त्यांनी सत्तेपासून दूर राहूनही जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला। संघर्ष यात्राच्या माध्यमातून त्यांनी आपले राजकीय अस्तित्व अधोरेखित केले। आजही त्यांनी बीड, परळी, मराठवाड्यातील अनेक भागात कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे। त्यांच्या या भाषणांमध्ये स्पष्टपणा, कार्यकर्त्यांशी संवाद आणि समाजातील खऱ्या प्रश्नांना भिडण्याची ताकद जाणवते। सत्ता असो किंवा नसो, वारशाची कुबडी न घेता लोकांच्या प्रश्नांवर बोलणं ही पंकजा मुंडेंची खासियत राहिली आहे। त्यांचा संघर्षमय प्रवास अजूनही संपलेला नाही। स्वप्नांना बळ देणारी, जनतेच्या मनात घर करणारी, संघर्षातून वाटचाल करणारी, विचारांनी नवयुग घडविणारी, निष्ठेची मशाल, जिद्दीचा झळझळता तारा, जनतेच्या हृदयात ठसलेली छाप, संघर्षातून उभी राहिलेले आपुलकीचे माप। वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पंकजाताई। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी।